विजयाचा उत्साह आणि गणेश जयंतीचा पावन संगम। नवापुरात लोकनेते भरत गावित यांच्याकडून भव्य भंडारा, गरजूंसाठी घरपोच प्रसादाचा डबा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशाचा आनंद आणि येत्या गुरुवारी साजरी होणारी गणेश जयंती या दुहेरी आनंदाच्या पर्वाचा साक्षीदार नवापूर शहर ठरणार आहे। या निमित्ताने लोकनेते भरत गावित यांच्या वतीने गुरुवार दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी नवापूर शहरात भव्य भंडारा व महाप्रसाद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। नवापूर शहराचे आराध्य दैवत असलेल्या गणपती मंदिरात सायंकाळी 7 वाजेपासून महाप्रसादाला सुरुवात होणार आहे। विजयाचा आनंद आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावा या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे। या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे गरजू, वृद्ध व दिव्यांग नागरिकांसाठी घरपोच प्रसादाचा डबा ही अभिनव संकल्पना। शारीरिक अडचणींमुळे मंदिरात येऊ न शकणाऱ्या नागरिकांना महाप्रसादाचा लाभ मिळावा यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून स्वयंसेवकांच्या माध्यमातून त्यांच्या घरी प्रसाद पोहोचवण्यात जाणार आहे। नवापूर शहरातील सर्वधर्मीय ऐक्याचे दर्शन घडवत मुस्लिम बांधवांसाठी इस्लामपुरा व डिंगर पाडवी ग्राउंड येथे स्वतंत्र भोजन व्यवस्थाही करण्यात आली आहे। सामाजिक सलोखा आणि माणुसकी जपणारा हा उपक्रम नागरिकांकडून विशेष कौतुकास पात्र ठरत आहे। गणेश जयंतीच्या पावन पर्वावर आयोजित या महाप्रसादाचा लाभ शहरातील सर्व मायबाप जनतेने घ्यावा असे आवाहन लोकनेते भरत गावित यांच्या वतीने करण्यात आले आहे। राजकारणासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारा हा सोहळा सध्या नवापूर शहरात चर्चेचा विषय ठरत आहे। सगळ्यांना नमस्कार। नवापूर नगरपालिकेच्या निमित्ताने या निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळालं। एकतर्फी जनतेने भगवंताने जनतेने आशीर्वाद दिला। त्यानिमित्ताने मी भगवंताकडे साकडं घातलं होतं गणपतीराया चरणी की जर नवापूर नगरपालिका ही एक हाती सत्ता बसली तर गणराया तुझ्या नावाने गाव भोजन देईल। तर या 22 तारखेला गणेश जयंती आहे आणि गुरुवारच्या दिवशी सर्व नवापूर शहरामधील जनतेला, सर्व जाती धर्माच्या जनतेला माझी नम्र विनंती आहे की त्या दिवशी आपण गाव भोजन ठेवलेलं आहे। संध्याकाळच्या वेळेस 7 वाजता महाप्रसादाचा लाभ आपण गणपती मंदिराच्या या ठिकाणी घ्यावा। बाकी जे मुस्लिम बांधव आहेत त्यांच्यासाठी आपण एक इस्लामपुऱ्याच्या ठिकाणी आणि पाडवी हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली आहे। तर सर्व धर्मीय, सर्व समावेशक असं समाजासाठी आपण महाप्रसादाचा लाभ ठेवलेला आहे। तरी या महाप्रसादासाठी आपण सर्वांनी अवश्य यावं आणि आम्हाला या नगरपालिकेच्या निमित्ताने सर्व गावकऱ्यांनी आशीर्वाद द्यावा ही सगळ्यांना नम्र विनंती करतो। धन्यवाद। जय गणेश।